नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात डॉक्टर सुनील विभुते यांची कथा कहाणी एका रुखवताची. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडून अजून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर एकच नम्र विनंती की चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबचं बटन प्रेस केल्यानंतर तुमच्यासमोर एक बेल आयकन येईल, घंटीचं चिन्ह येईल, त्याच्यावर क्लिक करा आणि येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी चॅनलवर कुठलीही कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला श्रोते हो, सुरू करूयात डॉक्टर सुनील विभुते लिखित कहाणी एका रुखवताची. मल्लिकार्जुन पाटील उर्फ मलका पाटील म्हणजे कणेरवाडीतली एक बडी आसामी. मलका पाटलांनी 60 गाठलेली होती. मध्यम उंची, थुलथुलीत बांधा, काळा सावळा वर्ण, चेहरा उन्हानं रापलेला, झुपकेदार काळ्या पांढऱ्या मिशा, डोक्याला फेटा, बोटात सोन्याच्या जाडजूड अंगठ्या, अंगावर धोतर आणि पांढरा शर्ट असा त्यांचा नेहमीचा पेहराव होता. पाटलांच्या कंजूस स्वभावामुळे गावातले लोक त्यांना चिक्कू पाटील म्हणत, पण मलका पाटलाला त्याचं सोयर सुतक नव्हतं. पाटलाच्या मुलीचं लग्न जमलं. पाटलांना जावई तहसीलदार मिळाला. विशेष म्हणजे त्यांचं घराणंही मोठं तालेवार होतं, म्हणून पाटील खुश होते. पोरीचं लग्न थाटात करायचं असं त्यांनी ठरवलं. लग्न 1-1.5 महिन्यांवर आलेलं होतं, त्यामुळे त्यांनी मेहुण्याला मदतीला बोलवून घेतलं होतं. मेहुणा 40शीचा होता आणि त्याचं नाव होतं विश्वनाथ, पण त्याला सगळे ईसा या नावानं हाक मारत. दुपारी 4ची वेळ. चहा घेऊन पाटील आणि ईसा वाड्याच्या बाहेर असणाऱ्या कट्ट्यावर पान खात मुलीला रुखवतामध्ये काय द्यावं याची चर्चा करत होते. तेवढ्यात रस्त्यावरनं एक छोटा ट्रक रस्त्यावरच्या खास खळग्यामुळे सावकाशपणे चाललेला होता. ट्रकमध्ये टीव्ही, फ्रीज, AC, वॉशिंग मशीन, कपाट, वॉटर फिल्टर असं रुखवताचं सगळं सामान दिसत होतं. हे सामान कोणाच्या घरी चाललंय हे विचारावं म्हणून पाटलांनी ड्रायव्हरला हात दाखवत हाक मारली. ड्रायव्हर, ओ ड्रायव्हर. पाटलांची हाक ऐकून ड्रायव्हरनं रस्त्याच्या कडेला ट्रक थांबवला. त्याच्या शेजारच्या सीटवर एक तरुण स्त्री बसलेली होती. तिच्याशी तो काहीतरी बोलला आणि दरवाजा उघडून बाहेर आला. मध्यम वयाचा, सडपातळ शरीराचा, सावळ्या रंगाचा तो ड्रायव्हर. त्याच्या हातात तांब्याचं कडं होतं. गळ्यात वाघनख्या असलेला काळा गोफ होता. अंगात काळी पॅन्ट आणि चुरगळलेला लाल रंगाचा शर्ट होता. पाटलांकडे येता येता तो ट्रकच्या मागच्या भागाकडे बघत मोठ्या आवाजात म्हणाला, धानप्पा, ए धानप्पा, इल भरले. हाक ऐकताच ट्रकच्या मागच्या भागात बसलेला त्याच्याच वयाचा आणि जरासा त्याच्याच सारखा दिसणारा माणूस उतरला. ड्रायव्हर आणि धनप्पा दोघं कट्ट्यावर येऊन बसले. ईसानं तत्परतेनं पाण्याचे तांबे दोघांच्या हातात दिले. दोघे पाणी प्यायले आणि आपल्याला कशासाठी बोलवलंय अशा प्रश्नार्थक नजरेनं पाटलांकडे पाहू लागले. पाटलांनी मुद्द्याला हात घालत विचारलं, यो रुखवत कुणाच्या घरी चालला म्हणायचा? आपल्या खुरट्या दाढीवरनं हात फिरवत ड्रायव्हर म्हणाला, वाट फुटल तिकडं चाललाय. आ मजी? काही न कळल्यामुळे पाटील आणि ईसा डोळे व तोंड मोठे करत एकदम उद्गारले. ड्रायव्हरनं त्यांच्याकडे काही क्षण पाहिलं आणि हताश आवाजात म्हणाला, माझं नशीबच फुटको, काय सांगू तुम्हाला. हे बघा, तुम्ही काय बोलता त्यातलं काय बी कळलं नाही बघा, जरा डिटेलवर सांगा की. ईसा ड्रायव्हरला म्हणाला. ड्रायव्हरनं क्षणभर धानप्पाकडे बघितलं आणि त्याला हातानं खूण करत म्हणला, धनोबा सांगा आपली स्टोरी. पाटील आणि ईसाकडे आळीपाळीनं बघत धानप्पा सांगायला लागला, आमचं मालक इराप्पा यांचा थोरला भाऊ सिद्धलिंग, दोघांचं मिळून सांगलीत पार्वती एजन्सी नावाचं मोठं दुकान होतं. दोघांनी मिळून धंदा लय जोरात करत होते, पण त्यांच्या बायकांमधनं आडवा का उभा म्हणतात ना तसा इस्तो जात नव्हता. सारखा भडका ओढायचा.
तिकडं भडका झाला का यांच्यात आगडून बोसळायचा. त्यामुळं दोघांच्या झाल्या वाटण्या. दुकान गिकान सिद्धा मालकाच्या नावा होतं, त्यांनी ते बाळकावलं आणि आपल्या वाटणीचा माल घेऊन आमचं मालक इराप्पा मालक बाहेर पडलं. आरा 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 आरा, लय वाईट झालं, पाटील कळवळून म्हणाले. आणि हातानं खूण करत त्याने विचारलं, मग आता पुढं कुठं जाणार? काय इराप्पा मालकाच्या मेवण्याचं दुकान आहे उदगीरला, म्हणून आम्ही चाललो उदगीरला. प्रत्येक घराघरात असंच होतंय हो. बरं ते जाऊ द्या, एक विचारू का? समजा या मालाला मध्येच गिऱ्हाईक मिळालं तर तुम्ही ह्यो माल देणार का? मलका पाटलांनी डोळे बारीक करत इराप्पाला विचारलं. मी घरवालीशी बोलतो आणि मग सांगतो, असं म्हणून इराप्पा धानप्पासह ट्रक जवळ गेला. ट्रकमध्ये बसलेल्या स्त्रीशी त्यांची कानडीतनं चर्चा झाली. त्यानंतर इराप्पा आणि धानप्पा परत आले. इराप्पा पाटलांना म्हणाला, चांगला दाम मिळाला तर एकू की सगळा माल. ते ऐकून पाटील म्हणाले, तुम्ही दोघं बसा 5 मिनटं इथं, आम्ही आज जाऊन बोलून येतो. नंतर पाटील, पाटलांची बायको लक्ष्मी आणि ईसा यांनी थोडा वेळ चर्चा केली. नंतर पाटील आणि ईसा बाहेर आले. पाटील इराप्पाकडे बघत म्हणाले, माझ्या मुलीचं लगीन 1-1.5 महिन्यावाले, जावाई तहसीलदार आहे, त्यामुळं तहसीलदाराला शोभल असा रुखवत द्यायचा आहे. तुमच्याकडं काही सगळं सामान दिसते, हे सगळं घ्यायचं आमचा विचार आहे. तेव्हा सगळ्या सामानाचं मिळून वट्ट पैसे सांगा. पाटलांच्या बोलण्यावर इराप्पा आणि धानप्पा एकमेकांकडे बघायला लागले. काही वेळ तिथे शांतता पसरली. शांततेचा भंग करत इराप्पा म्हणाला, सगळ्या सामानाचं मिळून वट्ट 5 लाख रुपये द्या मालक. इराप्पाच्या बोलण्यावर पाटलांनी 3 लाख देण्याची तयारी दर्शवली, पण ती इराप्पाला मान्य नव्हती. दोघांनी बरीच घासाघीस केली. त्यांच्या मदतीला धानप्पा आणि ईसा होतेच. 1 तासाच्या घासाघिशीनंतर सौदा 4 लाखावर ठरला. इराप्पा आणि धानप्पा दोघांनी मिळून सर्व सामान ओसरीवर आणून ठेवलं. पाटलांनी आणि ईसानी नोटा 2-2 वेळा मोजून सर्व रक्कम त्या दोघांना दिली. दोघं हात जोडत वाड्याच्या बाहेर पडले. 2 दिवसांनंतर तोच ट्रक आणि एका पोलीस इन्स्पेक्टरची मोटरसायकल पाटलांच्या वाड्यासमोर थांबली. इराप्पा, धानप्पा, पोलीस इन्स्पेक्टर आणि एक पोलीस हवालदार वाड्यात शिरले. भल्या दांडग्या शरीराचा, वटारलेल्या डोळ्याचा, आकडे वर वळवलेल्या जाडजूड मिश्यांचा काळा कभिन्न इन्स्पेक्टर बघून पाटलांच्या छातीत धस्स झालं. पाटलांसमोर इराप्पाला ढकलत आणि त्याच्या पाठीत मोठ्यानं गुद्दा मारत इन्स्पेक्टर त्याच्या बसाड्या आवाजात म्हणाला, ए रे, आरामखोरा चोरी करतो. चुकलं साहेब, चुकलं, इराप्पा हात जोडत म्हणाला. पण त्याच्याकडे दुर्लक्ष करत इन्स्पेक्टर त्याला कठोर आवाजात म्हणाला, बाडे, खरं सांगायचं, येच का ते पाटील? बोल बे गाडा गाडा, नाही तर पायातला बोटच काढतो बघ. वय साहेब, हेच ते पाटील, इराप्पा पाटलांकडं बोट करत म्हणाला. नंतर इन्स्पेक्टरनं आपला मोर्चा धानप्पाकडं वळवला. तसा केविलवाणा होऊन हात जोडत धानप्पा म्हणाला, माफ करा साहेब. तू ग बे, तू किती चत्र आहे ते मला माहिती बे. लांडग्याला कॉल्ल्याची साथ होती हे माझ्या ध्यानात आलंय. असं म्हणून पोलीस इन्स्पेक्टरनं त्यालाही पाठीत म्हणावला. पाटलांकडे वळत इन्स्पेक्टर म्हणाला, तुम्ही मालका पाटील आणि हे तुमचं मेवणं, तुम्ही यांच्याकडनं माल घेतला हे खरं आहे का? माझ्याशी खरं बोलायचं, नाही तर दाखवल पोलिशी अंगा. इन्स्पेक्टरला काय उत्तर द्यावं याचा विचार पाटील करत होते. तेवढ्यात आपली हुशारी दाखवण्याची हुक्की ईसाला आली आणि तो इन्स्पेक्टरला म्हणाला, साहेब, यांच्यासारखेच दोघे होते हो, आता नीट ना आठवत बघा. त्याचं बोलणं पूर्ण होण्याआधी इन्स्पेक्टरनं त्याच्या कानशीला जोरात मारली आणि म्हटला, आता आठवलं का बे? ते दोघं हेच होते ते. अनपेक्षितपणे बसलेल्या जोरदार चापटीमुळे त्याच्या डोळ्यांपुढे दिवसा काजवे चमकले. गाल चोळत पाटलांकडे बघत तो म्हणाला, बघा दाजी,
करणार तुम्ही आणि भरणार मी. मी तुमच्यासाठीनं मार खाल्लो हे ध्यानात ठेवा, नाहीतर जेव्हा तेव्हा म्हणता तू माझ्यासाठी काय केलं. नंतर आपला मोहरा पाटलांकडे वळवत इन्स्पेक्टर पाटलांना म्हणाला, बोला पाटील, लवकर बोला. इन्स्पेक्टरचा तो रुद्रावतार बघून पाटलांच्या अंगात कापरं वरलं. थरथरत्या आवाजात ते म्हणाले, वही साहेब, पण साहेब आम्ही ते सगळं विकत घेतलंय हो. इन्स्पेक्टरनं हातवारे करत विचारलं, केवढ्याला? 4 लाखाला साहेब. पाटील पुन्हा थरथरत म्हणाले. इन्स्पेक्टर पोलीस हवालदाराकडे वळत म्हणाला, वाकडे आपलं रजिस्टर काढा आणि पाटलांचा कबुली जबाब लिहून घ्या. वाकडे हवालदारानं लगेच रजिस्टर उघडलं आणि तो पेन सरसावून बसला. इन्स्पेक्टरनं सांगायला सुरुवात केली, मी मल्लिकार्जुन मलगोंडा पाटील, वय वर्ष 60, राहणार कनेरवाडी. इन्स्पेक्टरला मध्येच थांबवत वाकडे म्हणाला, वय वर्ष 7 कसं असन साहेब? माणूस तर चक म्हातारा दिसतोय. आणि तुम्ही कोणचा गोंडा म्हणतो? लाल लिहू का पिवळा लिहू? अबे तुला ऐकू येत नाही तर कशाला आला रे? जवळ येऊन बस बे, म्हणजे नीट ऐकायला येईन. इन्स्पेक्टरनं हातानं खूण करत वाकडेला जवळ बोलवून घेतलं. नंतर त्याच्या कानाजवळ ओरडत तो म्हणाला, मल्लिकार्जुन मलगोंडा पाटील, वय वर्ष 60, राहणार कनेरवाडी. अंग असं सांगा की. मान डोलावत वाकडे म्हणाला, आता पुढं खारडा. इन्स्पेक्टरनं हाताची खूण करत सांगायला सुरुवात केली, गुन्हा कबूल करतो की इराप्पा व धानाप्पा. इन्स्पेक्टरचं बोलणं मध्येच तोडत वाकडे म्हणाला, ओ साहेब, गप्पा गप्पा काय म्हणताय? असं असतंय का कुठं? भाई रे, कशाला पोलीस झाला बे? आमच्या डोक्याला ताप. इन्स्पेक्टर वैतागून म्हणाला, तुम्ही निघताना लय गडबड केला हो, म्हणून कानातलं मशीन घरीच राहिलं बो, नाहीतर तुम्ही सांगायच्या अगोदर सगळं लिहून दिलं असतं हो. वाकडेनं त्याची अडचण सांगितली. बरं बरं, आता नीट लिही. असं म्हणून इन्स्पेक्टरनं पुढं सांगायला सुरुवात केली, इराप्पा व धानप्पा यांच्याकडून 4 लाख रुपयाला माल विकत घेतला. वाकडेनं काय लिहून घेतलं हे बघण्यासाठी इन्स्पेक्टरनं रजिस्टर घेऊन पाहिलं. वाकडेनं लिहिलं होतं, मी मलिक हजूर घटगोंडा पाटल, वय वर्ष 60, राहणार बनेलवाडी, गुन्हा कबूल करतो की एक अप्पा आणि दुसरा अप्पा यांच्याकडून मी 4 रुपयाला माल घेतला. हे वाचून इन्स्पेक्टर त्याच्या कपाळावर जोरजोरात हात मारून घ्यायला लागला. ते पाहून वाकडे काळजीच्या सुरात म्हणाला, साहेब, डोकं दुखायला लागलं का हो? ते ऐकून इन्स्पेक्टर जास्तच वैतागला आणि म्हणाला, बाहेर्या डोकं दुखायला नाही, फुटायला लागलं बे. तू असं लिहिलेलं बघितल्यावर मोठा साहेब तुला नाही पण मला बोटानं मारन की बे. असं कसं म्हणताव साहेब? तुम्ही सांगितलं तसंच लिहिलं की हो, डिट्टो टू डिट्टो. वाकडे निरागसपणे म्हणाला, वाकड्या, तुला शिकवायला कोणते गुरुजी होते? इन्स्पेक्टरनं वाकडेला तिरकसपणे विचारलं. त्यावर वाकडे आज्ञाधारक विद्यार्थ्याप्रमाणे हाताची घडी तोंडावर बोट ठेवत म्हणाला, शहाणे गुरुजी होते साहेब. मी लिहिताना चुका करतो हे त्यांना माहीत झालं, तेव्हापासनं वर्गात शिकवताना माझ्याकडं सारखे यायचे आणि झाल्या असं लिही, झाल्या तसं लिही असं म्हणायचे. पण साहेब, त्यांच्यावर लय वाईट वेळ आली बघा. का काय झालं त्यांचं? त्यांना 3 महिन्यात येड लागलं. त्यांचं माझ्या एवढं प्रेम होतं का ज्याला त्याला ते म्हणायचे, ज्याल्या असं लिही, ज्याल्या तसं लिही. त्यांचं नाव शहाणे होतं हो, पण त्यांना सगळे येडे गुरुजी म्हणायला लागले. त्यांचं याड बघून बाकीच्या गुरुजींनी धसकाच घातला. पुढं जे बी गुरुजी आलं ते वर्गात पाय ठेवला की विचारायचे, जालिंदर वाकडे कोण आहे? मी ताडकन उभं राहून मोठ्यांदा म्हणायचो, मी हाय. बस, परत ते माझ्याजवळ कधी यायचेच नाहीत. आणि प्रत्येक गुरुजीचं माझ्या इतकं प्रेम होतं की मी पेपरमध्ये काय बी लिहू दे ते बराबर असणार असं समजून बिचारे फुल्ल मार्क देऊन टाकायचे. वाकडेचं बोलणं ऐकून इन्स्पेक्टरचं डोकं गरगरायला लागलं.
त्याच्या घशाला कोरड पडली. तो पाटलाकडे बघत म्हणला, पाटील तांब्यावर पाणी द्यावं प्यायला. ते ऐकून पाटलाच्या बायकोनं म्हणजे लक्ष्मी काकूंनी लगबगीनं पाण्याचा तांब्या इन्स्पेक्टरच्या हातात दिला. घटाघटा पाणी पिऊन आपल्या मिशा रुमालानं पुसत तो वाकडेला बोलणार, एवढ्यात लक्ष्मी काकू हात जोडत म्हणल्या, साहेब साहेब पोरीचं लगीन महिन्यावर आलं म्हणून आम्ही रुखवत घेतला, पण तो चोरीच आहे हे आम्हाला माहीत नव्हतं. पण साहेब तुमच्या बोलण्यावरनं तुम्ही सोलापूरचे वाटता, माझं माहेर अक्कलकोटचं आहे. त्यांना थांबण्याची खूण करत इन्स्पेक्टर म्हणाला, काय तुमच्या वडिलाचं नाव काय? बबरूवान माने. स्टँडच्या रोडला आमचा मोठा वाडा आहे. लक्ष्मी काकू त्याला म्हणाल्या. त्यांचं बोलणं संपताच वटारलेले डोळे अजून वटारत इन्स्पेक्टर म्हणला, मग हे पहिलं नाही का सांगायचं? मी वळसंगचा धनु गडदे. तुमच्या वडिलांना मी ओळखतो की, लय देव माणूस हो. आता मी तुझ्या माहेरचा माणूस, म्हणजे मला तुमचा भाऊच समजा. भाऊ तूच आता सोडीव आम्हाला संकटातनं, लक्ष्मी काकू त्याला हात जोडत म्हणाल्या. इन्स्पेक्टरनं इराप्पा, धानप्पा आणि वाकडे यांच्याकडे आळीपाळीनं बघितलं. नंतर छताकडे बघत काही विचार करायला लागला. इन्स्पेक्टर छताकडे बघतोय म्हणजे तिथे काहीतरी आहे असं समजून पाटील आणि हिसा मानावर करून छताकडे बघायला लागले. काही क्षण शांततेत गेल्यावर इन्स्पेक्टर म्हणाला, एक मार्ग आहे. त्यो कोणता? पाटील, ईसा आणि काकू असं तिघांनी डोळे विस्फारत एकदम विचारलं. पहिले मी काय काय झालं ते सांगतो, असं म्हणून इन्स्पेक्टरनं सांगायला सुरुवात केली. तालुक्याला बालाजी एंटरप्राइजेस नावाचं मोठं दुकान आहे. त्या दुकानात हे दोन येताळ आणि ती चिटकीन चंदव्वा कामाला होती. मागल्या आठवड्यात इराप्पानं त्याच्या दोस्ताचा ट्रक आणून दुकानाच्या गोडाऊनमधला माल चोरला. त्याला दोघांनी साथ दिली. तुम्हाला माल इकून ट्रक दोस्ताला देऊन हे तिघं रेल्वे स्टेशनावर आलेत अशी आम्हाला खबर लागली. मी 3 पोलिसांना घेऊन टाकोटाक स्टेशनवर आलो आणि घेतलं तिघांना ताब्यात. पैसे कुठे आहेत म्हणून त्या 2 टॉनग्यांना हाणत होतो. आता हाणामारी म्हणल्यावर या दोघांनी बॉम्बलायला पाहिजे का नाही? आपण आमचे पोलीसच लागले बॉम्बलायला. आता ते का बॉम्बालतात म्हणून मी मागं वळून बघितलं तर ते टवळी पोलिसांना हिसका देऊन पळाली होती. मी पोलिसांना म्हणलं, ओगा कुत्र्यासारखं क्या काटू नका बे, पळा अगोदर अंधारात तिला. तशी 2 पोलीस पळाली तिच्या मागं. तेवढ्यात एक गाडी फालाटावरनं सुटली होती. त्यात त्या टवळीनं उडी मारली. आमचे 2 पोलीस डेऱ्या हलवत पळत पळत कसे बसे मागच्या डाव्यात चढले. आत्ता बी ते तिच्या मागावचे. मग मी ह्या लाटण्यांना लय बडवलं. त्यावेळी ते म्हणले, सगळे पैसे शांतीजवळ आहेत आणि ते कुठल्या स्टेशनवर उतरती ते आम्ही इथं बसून कसं काय सांगणार? तर त्यांचं बी खरंच आहे की. पण आज ना उद्या ती शांतीत टवळी पोलिसांना गावल. देवा भद्रा, ती चिटकीन लवकर सापडू दे रे बाबा, लक्ष्मी काकू हात जोडत म्हणल्या. ताई केस मिटते पण तुम्हाला थोडा पैसा खर्चावा लागन. इन्स्पेक्टर लक्ष्मी काकूकडं बघत म्हणला. पैसे खर्चायचे म्हणजे? पाटलांनी गोंधळून विचारलं. कसं आहे दाजी, तुम्ही चोरीचा माल घेतला म्हणजे तुम्ही बी चोरीत सामील झाला का नाही? इन्स्पेक्टर पाटलांकडे बघत म्हणाला. मग हे सगळं सामान परत घेऊन जावा आणि शांतीकडचे आमचे पैसे आम्हाला परत द्या, म्हणजे मिटली का नाही केस? पाटील इन्स्पेक्टरकडे बघत म्हणाले. त्यावर समजावणीच्या सुरात इन्स्पेक्टर म्हणाला, इतकं सोपं नसतंय ते दाजी. डिपार्टमेंटची पॉलिसी असती हो. पोलिसाकडं कंप्लेंट आली की कंप्लेंट करणाऱ्याकडून आणि ज्याच्यावर कंप्लेंट आहे त्याच्याकडून किती पैसे घ्यायचे, केस कशी मिटवायची हे वरचे साहेब लोक ठरवतात आणि मग आम्हाला इन्क्वायरी करायचा हुकूम देतात. आम्ही काय हो गरीब शिपुर्डे, त्यांच्या हुकमाप्रमाणे वागावं लागतं आम्हाला पोटासाठी. इन्स्पेक्टर पुढे आणखीन काहीतरी बोलणार होता पण मध्येच ईसा म्हणाला, हां ते आलतं की पेपर छापून. खालपासून ते पार वरच्या मंत्र्यपतूर सगळ्याचे हिस्से असतात. पेपरात वाचलं होतं मी.
इन्स्पेक्टर ईसाकडे बघत म्हणाला, बघा ईसा भाऊ, तुम्ही वयानं लहान असून तुम्हाला लगेच समजलं, पण दाजीला काही समजलेलं दिसत नाही. अहो, आमची अक्का नेहमीच म्हणती आमच्या नवऱ्याला अक्कल नाही. ते अशी का म्हणते ते आता कळलं बघा मला. ईसाचं हे बोलणं ऐकून पाटलांना राग आला होता, पण तो त्यांनी गिळला. इन्स्पेक्टरकडे बघत ते म्हणाले, साहेब, जे काही सांगायचं ते स्पष्ट शब्दात सांगा. यो सगळा चोरीचा माल परत करायचा आणि 2 लाख द्यायचे, माझी केस एकदम क्लिअर होती बघा दाजी. नाहीतर इन्स्पेक्टर असं म्हणत असताना पाटील वस्कन म्हणाले, आणि त्या शांतीकडे असणारे आमच्या पैशाचं काय? अहो, ते टवळी 4-5 दिवसात गावतेच की. त्यावेळी तुमचे पैसे तुम्हाला परत देणारच की. आता काय करावं असा विचार पाटील करत होते. आणि ठरलेले पैसे कधी एकदा देतोय आणि मोठेपणा मिरवतोय असं ईसाला झालं होतं. त्यामुळे ईसा उतावीळपणे म्हणाला, दाजी, पैसे आणू का? हा. पाटलांना ईसाचा पूर्वीपेक्षा दुप्पट राग आला होता, पण इन्स्पेक्टर समोर त्याने तो कसाबसा आवरला. पण त्यामुळे त्यांचा चेहरा थोडा रागीट झाला. ते पाहून लक्ष्मी काकू म्हणाले, उग गाल फुगवून चेहरा कसनुसा करू नका. माल घेताना म्हैर हुरळल्यागत हुरळला होतात, म्हणून तर सगळ्यांना गोत्यात आणले. शेवटी माझ्या माहेरचा माणूस आला मदतीला, पण त्याला बी फाटे फोडतो. एक सणसणीत शिवी हासडून 4 शेलके शब्द भावा बहिणीला सुनवावेत असं पाटलांना वाटत होतं, पण इन्स्पेक्टरमुळे त्यांचा नाईलाज होत होता. अनंत प्रयत्न करूनही त्यांना राग आवरला नाही. आपला राग काढण्यासाठी ते तरातरा इरप्पाच्या आणि धानप्पाच्या जवळ गेले आणि दोघांचेही सणासणा थोबाडीत मारल्या. आणि रागाच्या भरात त्यांच्या शेजारी उभ्या असणाऱ्या वाकडे हवालदाराच्या पण थोबाडीत त्यांनी मारली. तशी वाकडेच्या तोंडातली दाताची कवळी उडाली, जमिनीवर पडली, तिचे 2 तुकडे झाले. ते बघून वाकडेच्या अंगाचा तिळपापड झाला. इन्स्पेक्टरकडे हातवारे करत बोळक्या तोंडानं वाकडे म्हणाला, इन्स्पेक्टर साहेब, पोलिसावर हात उगालणं गंभीर गुन्हा आहे. मी रजिस्टरमध्ये लिहितो तसं. असं म्हणत त्यांनी रजिस्टर तावातावानं उघडलं. हातातलं पेन सरसावून तो लिहायला सुरुवात करणार, तोच इन्स्पेक्टर धावत त्याच्याजवळ गेला. त्याचा हात पकडत म्हणला, वाकडे, सबुरीनं घ्या, सबुरीनं घ्या. अहो, या आमचे दाजी आहेत. सबुली बिबुली काही नाही, माझी कवली फुटली, आता मी कसा खानान? त्या काल तोंड्या माकलाला पोलिशी हिसका दावतोच. असं म्हणत वाकडे रागारागानं थैथै नाचायला लागला. त्याला हात जोडत इन्स्पेक्टर म्हणाला, वाकडे, तुला पैसे द्यायला लावतो. त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधी वाकडे इन्स्पेक्टरला 5 बोटं दाखवत म्हणला, 50 हलाल. बरं द्यायला लावतो रे. इन्स्पेक्टरचे शब्द ऐकताच पेटलेला कापूर गपकन विझावा तसा वाकडे एकदम शांत झाला. पाटलाची अवस्था विचित्र झाली होती. राग, अपमान, भीती, पश्चात्ताप अशा सगळ्या भावनांनी त्यांचा अगोदरचा काळवंडलेला चेहरा अजूनच काळवंडला. त्यात भर म्हणून लक्ष्मी काकू पाटलांकडे बघत हातवारे करत रागानं म्हणाल्या, अहो, एवढा राग आलता तर स्वतःच्या थोबाडात सट्टा मारून घ्यायच्या ना, त्याला कशाला मारायचं? त्या बिचाऱ्या बोळक्या तोंडाने फिरायची वेळ आली का नाही? इन्स्पेक्टर लक्ष्मी काकूंकडे बघत म्हणला, ताई, दाजीनं यो नवीनच खेळ केला. ड्युटी वाचणाऱ्या पोलिसाला मारणं म्हणजे मर्डरपेक्षा डेंजर गुन्हा आहे. त्यांनी कंप्लेंट केली ना, तर दाजीला जलंभर खडी फोडत बसावं लागेल. अवा त्याला 50,000 रुपये द्यावेच लागतात. नंतर पाटलाकडे वळत तो म्हणाला, काय दाजी, तुमचा पहिला फ्यांद्या निस्तरत होतो तर तुम्ही नवीन फ्यांद्या पाडून ठेवला हो. आता ते बी निस्तरायची वेळ आली. एक तर तुम्ही चोर आणि वर पोलिसाला मारता. म्हणजे चोराव मोर बसायच्या अगोदर मोराव चोर बसल्यागत झालं ना. डोकं शान ठेवा आणि आता 2,50,000 रुपये द्या, सगळं मिटतंय बघा. हे वाक्य ऐकताच ईसा त्याच्या सवयीनुसार म्हणाला, दाजी, आणू का पैसे? पाटील खजील होऊन खाली बघत होते. त्यांच्या तोंडातनं शब्द फुटत नव्हता. त्यामुळे लक्ष्मी काकू ओरडल्या, अरे ईशा, त्यांना काय विचारतोय आता? आज जाऊन घेऊन ये. पडत्या फळाची आज्ञा घेऊन पैसे आणण्यासाठी ईसा आतल्या खोलीकडे वळाला. लक्ष्मी काकू इन्स्पेक्टरला हात जोडत म्हणाल्या, भाऊ, तू आम्हाला मोठ्या संकटातनं सोडिवलं. आता अजून एक कर आमच्यासाठी. पोरीचं लगीन 1-1.5 महिन्यावर आलंय.
आमची भावकी आमच्या वाईटावर टपून बसलेली आहे. आमच्या घरी पोलीस आलेलं बघून काय बाय बोलतील. इवायासमोर चोरीचा माल घेतला अशी बदनामी नको व्हायला, असं काहीतरी कर बाबा. ताई त्याची काळजी करायची नाही, मी सगळं करतो बरोबर. इन्स्पेक्टर म्हणाला. ईसानं दिलेले पैसे त्यांनी मोजून वेगवेगळ्या खिशामध्ये, बनियांच्या खिशामध्ये व्यवस्थित ठेवून दिले. नंतर त्यांनी इराप्पा आणि धानप्पाकडे नजर फिरवली. दोघेजण मांडी घालून त्याच्याकडे बघत होते. ते बघून तो म्हणाला, काय सिनेमा बघत असल्यागत बसला रे तुम्ही? ते सामान काय तुमच्या बापानं ठेवायचं का बे? उचला सगळं सामानानं ठेवा ट्रकमध्ये. इराप्पा आणि धानप्पानं ट्रकमध्ये सामान ठेवायला सुरुवात केली. इन्स्पेक्टर, पाटील, लक्ष्मी काकू, ईसा आणि वाकडे हवालदार वाड्याच्या बाहेर आले तेव्हा अपेक्षेप्रमाणे पाटलाच्या वाड्यात काहीतरी भानगड झालेली दिसते. ती नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी बाया माणसं वाड्यासमोर जमलेली होती. त्या सर्वांवर नजर फिरवत इन्स्पेक्टर म्हणाला, कार बाबानो, घरी काय कामधंदे आहेत का नाहीत? इथं भांडारा असलेगत सगळे जमलाव. त्यानंतर बाया माणसं थोडी कुजबूज झाली आणि त्याच्यात तसं काय नाही, पाटलाच्या आडीनडीला मदतीला असावं म्हणून जमलाव. गर्दीतनं कोणीतरी म्हणालं. त्यावर इन्स्पेक्टर छातीवर हात आपटत म्हणला, माझ्यासारखा म्यावना पार्टीशी असल्यावर पाटलाचं काय अडत नसतं. एक म्हातारा माणूस थोडा पुढे आला. त्याची मान लुक हालत होती. तो म्हणला, साहेब, यो माल आमच्या मालकाने काल परवा घेतला. तो तुम्ही एकी कशापायी घेऊन चालला हो? यो माल चोरीचा तर नव. इन्स्पेक्टर त्याच्याकडे बघत म्हणला, कसं आहे पाहुणं, माणसाला काय वेळ झाली का त्याला सगळंच पिवळं दिसतंय, तसं झालंय तुमचं. इन्स्पेक्टरचं बोलणं ऐकून तो म्हातारा वरवून मागे सरकला. इन्स्पेक्टर पुढे म्हणाला, मी पाटलाचा मावस मेवना आहे. 2 दिवसापूर्वी माझ्या पोरीची बैठक झाली आणि पावले म्हणले, यादी पे शादी. मुलीच्या बापाला येवायचं ऐकावं लागतं. मी म्हणतो ते खरं आहे का नाही? इन्स्पेक्टरचा प्रश्न ऐकून गर्दीतली एक बाई म्हणली, हा बाई आहे मातूर, खरं आहे. इवायासमोर हात जोडून उभं राहावं लागते. गर्दीतल्या 2-4 बाया माणसांनी हा हे बरोबर आहे असं म्हणत माना डोलावल्या. इन्स्पेक्टर पुढे म्हणाला, आमच्या डिपार्टमेंटवर कामाचा लई लोड आहे, त्यामुळे मला कशी बशी 2 दिवसाची सुट्टी भेटली. आता 2 दिवसात मी एकटा काय करणार? सगळ्या स्वायऱ्यांना मी माझी अडचण सांगितली. तेव्हा लक्ष्मीताई आणि दाजी म्हणले, धनुभाऊ काळजी करायची नाही, काल आम्ही आमच्या पोरीसाठी रुखवत घेऊन ठेवलाय, त्यो घेऊन जा आणि तुझ्या पोरीचं लगीन झालं का नवीन रुखवत आणून दे. म्हणून हा रुखवत घेऊन चाललोय मी. इन्स्पेक्टरचं बोलणं संपल्यावर, तरी मी तुला म्हणत होतो, मालका पाटील स्वतःसारखा सरळ माणूस आहे, तो कशाला चोरीचा माल घेतोय, असं एकमेकांना म्हणत सगळ्यांनी तिथनं काढता पाय घेतला. इन्स्पेक्टर ट्रक घेऊन निघून गेला. पाटलांनी, लक्ष्मी काकूनी आणि ईसानी सुटकेचा निश्वास टाकला. 4-5 दिवसांनी सकाळी पोलिसांची गाडी मालका पाटलाच्या घरापुढे थांबली. पोलिसांना बघताच पाटील, लक्ष्मी काकू आणि ईसा धावत ओसरीवर आले. इन्स्पेक्टर पाटलांना म्हणाला, मी इन्स्पेक्टर अण्णासाहेब खडके, मी तुम्हाला अटक करायला आलेलो आहे. इन्स्पेक्टरचं वाक्य ऐकताच पाटलांना घाम फुटला. अडखळत्या आवाजात त्यांनी विचारलं, काय झालं काय साहेब? बालाजी एंटरप्राइजेस या दुकानातनं TV, फ्रीज, AC असा बराच माल चोरट्यांनी चोरला आणि तो तुम्हाला विकला, अशी दुकानदाराची कंप्लेंट आमच्याकडे आलेली आहे. इन्स्पेक्टरचं बोलणं संपताच ईसा म्हणाला, हो पण साहेब, 2 दिवसापूर्वी तुमच्या डिपार्टमेंटचे इन्स्पेक्टर आले होते. त्यांनी सगळा माल न्याला आणि केस मिटवण्यासाठी 2 लाख रुपये घेतले की. ईसाच्या म्हणण्याला दुजोरा देत लक्ष्मी काकू म्हणाला, त्यो माझ्या माहेरचा माणूस आहे हो. कुठला माहेरचा माणूस आणि कसला काय? तो भामटा होता. त्या भामट्यांची एक टोळी आहे. त्या टोळीनं तुम्हाला चांगलाच गांडा घातला आहे. लक्ष्मी काकूकडे बघत तो इन्स्पेक्टर म्हणाला. नंतर स्वतःचं आयडेंटिटी कार्ड तिघांना दाखवत म्हणाला, हे बघा माझं आयडेंटिटी कार्ड. तुमच्या बाबतीत जे काही घडलं त्याचा आमच्याशी काहीही संबंध नाही. दुकानदाराच्या कंप्लेंटनुसार आम्ही तुम्हाला अटक करण्यासाठी आलेलो आहोत, तेव्हा चला ठाण्यावर. पाटील भीतीनं थरथरत अडखळत म्हणाले, साहेब पोरीच्या लग्नात रुखवत द्यायचा म्हणून आम्ही ते सामान घेतले. ते चोरीचं आहे, आम्हाला माहीत नव्हतं, आमच्याकडनं चुकी झाली. आता गावात
उगा बाबरा व्हायला नको, काहीतरी कारण मिटवा ये झंगाट. पाटलाचं बोलणं ऐकल्यावर इन्स्पेक्टरनं सोबत आलेल्या पोलिसांकडे अर्थपूर्ण नजरेनं पाहिलं आणि नंतर पाटलांकडे बघत ते म्हणाले, आता तुम्ही म्हणतोय म्हणून मी ही केस मिटवतो, पण तुम्हाला 7 लाख रुपये द्यावे लागतील. इन्स्पेक्टरच्या बोलण्यावर पाटील काय म्हणतात म्हणून लक्ष्मी काकू, ईसा, इन्स्पेक्टर आणि पोलीस सर्वजण त्यांच्याकडे उत्सुकतेनं पाहायला लागले. नेहमीच्या सवयीनुसार ईसाच्या ओठावर शब्द आले होते, दाजी पैसे आणू का? पण महत्प्रयासानं ते शब्द त्यांनी ओठातच दाबून धरले होते. पाटलांनी ईसाकडे क्षणभर बघितलं आणि ते कडाडले, बाड्या, पैसे आणू का असं विचारत बसू नका, जा घेऊन ये पैसे. आणि एकाएकी त्यांच्या हातापायातलं अवसान गळालं आणि पाटील मट्टकन खाली बसले. श्रोते हो, ही होती डॉक्टर सुनील विभुते यांची कथा, कहाणी एका रुखवताची. कथा तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करून सांगा कथा कशी वाटली. ही कथा मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करायला काहीच हरकत नाही. आणि हो, तुमच्याकडनं अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता वरती उजव्या हाताला जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोवर क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.